मी आपत्ती आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो होतो, त्याच्यानंतर मोर्चाला सुद्धा गेलो. आता परत 4 दिवस मी मराठवाड्यात जातो आहे. त्याच्यानंतर कदाचित विदर्भामध्ये पण जाईन, इतरत्र सुद्धा मी जाईन आणि शेतकऱ्यांची थेट संवाद साधेन. जाहीर सभा मी घेणार नाही, पण जसं आता मी आपल्याशी बोलतोय तसं शेतकऱ्यांशी जाऊन मी बोलणार आहे. एक मिनिट, एक पहिला शेतकरी विषय पूर्ण करा. नाही, एकच सेकंद ऐका, एकच मिनिट. आधी शेतकरी विषय पूर्ण करा. तो झाला असेल तर मी पुढे जातो. हो, म्हणूनच एकच मिनिट. अधिकारी जे पैसे मागतात म्हणून मी तिकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलणार आणि कोण असे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा काय समाचार घ्यायचा तो आम्ही घेऊ. उद्धवजी, शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत तुम्ही जी भूमिका मांडता, मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026 ही तारीख दिली आहे. कोपऱ्याला गुळ लावलाय. त्या बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री जाहीर सभेत असं म्हणतात की नियमित कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगतात. कर्जमाफी मागणं ही सवय चांगली नाही. हे मला खरंच आता नेमका शब्द सुचत नाही, कारण यांना संवेदना तर कधीच मेलेले आहेत. निर्डावले पण सुद्धा कमी पडते. यांना दगड सुद्धा, म्हणजे दगडाला सुद्धा पाझर फुटू शकतो पण यांना फुटत नाहीये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एक तर या लोकांना खरं उपमुख्यमंत्री म्हणता कामा नये, कारण संविधानात तशी तरतूद नाहीये. म्हणून राज्याचे अर्थमंत्री जे बोलले त्यांनीच सांगितले की निवडणुकीच्या आधी आम्हाला हे बोलावं लागतं. मग आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा तुम्ही जे बोलला होतात, म्हणून ठीक आहे आपण मतचोरी या विषयावरती येतोय, पण जर का असं धरून चाललो की त्यांना लोकांनी खरंच मतं दिली असतील तर आता त्या मतांना तुम्ही जागा ना. आता तर कर्जमुक्त करायलाच पाहिजे. बरं, 30 जून हा कोणता मुहूर्त आहे? कोणतं पंचांग पाहिलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी? आणि जून मध्ये जर कर्जमाफी होणार असेल तर मग आतापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याच्या सकट ते त्यांनी माफ केलं पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे.